नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना दररोजची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना पुढील हप्ता नेमका कधी आणि किती मिळणार? तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची एक बातमी आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता मकर संक्रांतीपूर्वी एकूण 3,000 रुपये मिळण्याचे संकेत मिळाले आहे. तर सध्या राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून त्यासोबतच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बिलगुजरही वाजणार आहे. तर या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महिलांच्या खात्यात प्रलंबित हप्ते जमा करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या राज्यात महापालिका व जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका असल्यामुळे राजकीय चालू घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महिलांच्या खात्यात हप्ते लवकरच जमा करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. तर मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात नोव्हेंबर महिन्याचा प्रलंबित हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर त्यानंतर मकर संक्रांतीचा सण लक्षात घेऊन डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे हप्ते एकत्रितपणे वितरित करण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. म्हणजेच मकर संक्रांतीपूर्वी महिलांना 3,000 रुपये 2 हप्ते मिळून एकत्रित मिळू शकतात. तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेचा लाभ थेट महिलांच्या बँक खात्यात पोहोचवण्यासाठी सरकारची हालचाली सुरू आहे. तर लाडक्या बहिणींनो, मकर संक्रांतीचा सण असल्यामुळे व डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे पैसे एकत्रित जमा करण्याचे संकेत सरकारने पातळीवर हालचाल चालू केली आहे. या योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी राज्य सरकारने KYC करणे बंधनकारक केले आहे. यासाठी सुरुवातीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. या महिलांनी अद्याप KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांनी ती त्वरित पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यातील हप्ते मिळताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही. बँक खाते आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे व ते पूर्ण करणे आवश्यक आहे. योजनेच्या लाभासाठी प्राथमिक अट हे ठेवलेली आहे. तर लाडक्या बहिणींनो, सरकारने जे नियम ठेवले आहेत त्या नियमाचे पालन करा व आपली KYC पूर्ण करून घ्या. आधार कार्डशी बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करा, जेणेकरून आपले हप्ते सुरळीत व पुढील चालू राहतील. मात्र सध्या सुरू असलेल्या महापालिका निवडणुका आणि आगामी जिल्हा परिषद निवडणुकांचा विचार करता KYC पूर्ण करण्यासाठी सरकारकडून आणखी 1 महिन्याची मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी किंवा निवडणुकांच्या कामामुळे महिलांना KYC पूर्ण करण्यास वेळ लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन प्रशासन मुदतवाढीचा निर्णय घेऊ शकते. तरीही महिलांनी मुदतीच्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे असे आवाहन केले आहे. तर लाडक्या बहिणींनो, आपली KYCची मुदतवाढ सरकार करणार आहे, तरी त्या मुदतवाढीच्या अगोदरच आपली KYC करून घेणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात सांगायचं तर येत्या काही दिवसात नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यानंतर जानेवारीच्या मध्यापर्यंत डिसेंबर जानेवारीचे एकत्रित हप्ते मिळून महिलांच्या खात्यात एकूण 3,000 रुपये रक्कम जमा होणार आहे. तरी सणासुदीच्या काळात ही ओवाळणी महिलांसाठी मोठा आधार ठरणार आहे. या योजनेबाबतचे अधिकृत अपडेट वेळोवेळी मिळवण्यासाठी आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महिलांनी आपल्या संबंधित अंगणवाडी सेविका किंवा शेतू केंद्राशी संपर्कात राहणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ. तर दररोज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.